नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची मोहपाश ही कादंबरी आणि आज भाग दुसरा. एवढं वैभव, एवढं ऐश्वर्य, मोहिनीचा अजूनही विश्वास बसत नव्हता. आपण एखादं सुंदर स्वप्न तर पाहत नाहीये ना, असं तिला वाटत होतं. मोहिनीने रात्रीचा दिवस करून सगळी कागदपत्र चाळली होती. सगळे दस्तऐवज डोळ्यांखालनं घातले होते. जुन्या जाणत्या नोकरांकडूनही मिळेल तेवढी माहिती काढून घेतली होती. कुठे कुठे काय आहे, किती आहे, कुणाकडनं किती येणं आहे, उत्पन्नाचे स्रोत काय आहेत, हे आणि असंच बरंचसं. विश्वासशीही या विषयावर बोलायचा तिने प्रयत्न केला होता, पण विश्वास आपली नाराजी व्यक्त करत म्हणाला होता, अगं हे सगळं तू काय चालवलंयस मोहिनी? खरं तर प्रथम आपण विजयाराजेंच्या तब्येतीची काळजी करायला हवी. ह्या दुखण्यातून त्यांनी लवकर बरं व्हावं म्हणून परमेश्वराची विनवणी करायला हवी. पण इथे आल्यापासून बघतोय तसं काहीही न करता तू केवळ जे तुझं नाही आहे, ज्यावर तुझा काही एक हक्क नाही आहे, अशाच गोष्टींचा विचार करतेयस. विश्वासच्या स्वभावाची मोहिनीला चांगली कल्पना होती. आपलं वागणं त्याला खटकत असणार याचीही तिला जाणीव होती, पण तरीही तो एवढ्या स्पष्टपणे आपल्याला त्याची जाणीव करून देईल असं तिला वाटलं नव्हतं. म्हणूनच आपल्या वर्मावर बोट ठेवल्यामुळे ती काहीशी चिडली होती. तुम्ही नेहमीच ना माझ्या वागण्याचा चुकीचा अर्थ काढत असता, मला स्वार्थी समजता, मतलबी समजता. हे बघ, माझ्या बोलण्याचा तू विपर्यास करतेस मोहिनी. मी केवळ माणुसकीच्या दृष्टिकोनातनं बोलत होतो. विश्वासनं तिला समजावण्याचा प्रयत्न केला. हे जे काही तू केलंयस ना, हे सगळं नंतरही करता येण्यासारखं आहे. मला केवळ विजयाराजेंच्या तब्येतीची काळजी वाटते. परमेश्वर करो आणि त्या लवकर बऱ्या होत. एकदा ते ह्या आजारापासून उठल्या की त्यांचं हे सगळं त्यांच्या हातात सोपवून आपण ह्या जबाबदारीतनं मुक्त होऊया. म्हणजे जबाबदारी आहे इतकं तर तुम्ही मान्य करताय ना? मोहिनीने त्यात चिडक्या स्वरात प्रश्न केला. अर्थात न मान्य करण्यासारखं आहे काय त्यात? मग त्याबाबत माहिती मिळवणं ही काही जबाबदारी नाही आहे? मोहिनीने युक्तिवाद केला होता. विजयाने मोठ्या विश्वासाने हे सगळं माझ्यावर सोपवलंय. उद्या माझ्यावर टाकलेल्या तिच्या ह्या विश्वासाला तडा गेला तर काय होईल? तिच्यासमोर उभं राहणं तरी मला शक्य होईल का? अहो, आजकालच्या जगात नोकर चाकरावर विश्वास ठेवून चालत नाही. म्हणून माझी ही सगळी धडपड चालली आहे, नाही तर मला काय हौस आहे? मोहिनीने केलेल्या ह्या युक्तिवादावर विश्वासकडे काहीही उत्तर नव्हतं. विश्वासला अशा प्रकारे गप्प करून मोहिनी पुन्हा आपल्या कामात मग्न झाली होती. सुचित्राबरोबर सोनालीची देखभाल सुद्धा मोहिनीने आता आयावर सोपवली होती. सुचित्रा आणि सोनाली साधारण एकाच वयाच्या होत्या. दोघींची अंगकाठीही जवळपास सारखीच होती, त्यामुळे सुचित्राचे कपडे सोनालीला अगदी व्यवस्थित बसायचे. मोहिनीने आयाला सक्त ताकीद देऊन ठेवली होती. सुचित्रा आणि सोनाली दोघीही एक प्रकारे बहिणी बहिणीच आहेत, त्यामुळे दोघींनाही एकसारखीच वागणूक द्यायची. त्यांचं खाणं पिणं, कपडे, खेळ यात कसलाही दुजाभाव करायचा नाही. जमीन जुमला, शेअर्स आणि अन्य गुंतवणुकीची माहिती घेतल्यावर मोहिनीनं बँकेलाही सूचना पाठवली होती. पॉवर ऑफ अटर्नीच्या झेरॉक्स प्रती बँकेत देऊन यापुढे सर्व व्यवहार आपण पाहणार असल्याचं बँकेला कळवून टाकलं होतं तिने. हे सगळं करत असताना न चुकता ती दर आठवड्याला मुंबईला फोन करून विजयाराजेंच्या तब्येतीची चौकशीही करत होती. डॉक्टर दांडेकर फोनवरून विजयाराजेंवर चाललेल्या उपचारांची माहिती देत होते. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार उपचार चालू असले तरी विजयाराजेंच्या तब्येतीत म्हणावा तसा अजूनही फरक पडत नव्हता. एक दोनदा तर डॉक्टर दांडेकरही काहीशा निराशेच्या स्वरात म्हणाले होते की आता परमेश्वरावर सगळा हवाला आहे. दरम्यान विश्वास आपली रजा वाढवण्यासाठी जयसिंगपूरला गेला होता आणि मोहिनी अचानक प्राप्त झालेल्या या वैभवात कमालीची गुंगून गेली होती. मोहिनीने साधारण अंदाज बांधला होता. जवळजवळ 1 कोटीच्या वर असलेल्या या संपत्तीचा भार विजयाराजेंनी तिच्यावर सोपवला होता. 1 कोटी. मोहिनीने कधी स्वप्नात सुद्धा एवढे पैसे पाहिले नव्हते आणि आज अप्रत्यक्षपणे तिचाच अधिकार होता त्या पैशांवर.
एवढ्या पैशात काय होऊ शकत नव्हतं. आयुष्यभर काहीही न करता तिचं विश्वासचं आणि सोनालीचं जीवन सुखात चैनीत आरामात जाऊ शकत होतं. पण हे सगळं शक्य होणार होतं. पण विजया या आजारातून उठलीच नाही तर. या आजारात तिचं काही बरं वाईट झालं तर. हा विचार मनात येतो. आज क्षणभरासाठी का होईना मोहिनीला अपराध्यासारखं वाटलं. मनोमन ती काहीशी ओशाळल्यासारखी झाली. मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही तग धरून असलेल्या सत्सद विवेकबुद्धीनं तिला टोचल्यासारखं केलं. किती अशुभ आणि खालच्या पातळीवर उतरून विचार करत होती ती. ज्या मैत्रिणींनी तिला आपल्या बरोबरीच्या नात्यानं वागवलं होतं, जिनी स्वतःपेक्षा तिच्यावर अधिक विश्वास ठेवला होता, आपल्या काळजाचा तुकडा मोठ्या विश्वासानं तिच्या हाती सोपवला होता, कसलीही अट न घालता आपल्या पतीची आणि पूर्वजांची सगळी कमाई तिच्या हवेली केली होती, त्या मैत्रिणीविषयी असा आणि एवढा अमंगल विचार तिने करावा? केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी तिच्या मृत्यूची कामना करावी? माणुसकीचे सगळे संकेत धाब्यावर बसवून हे राक्षसी विचार. पण क्षणभरच मनाला लागलेली ही सत्सद विवेकबुद्धीची टोचणी मोहिनीने लगेच आतल्या आत दाबून टाकली. समोर दिसत असलेल्या वैभवाच्या झगमगाटापुढे ह्या टोचणीची धार बोथट करणं तिला फारसं अवघड गेलं नव्हतं. स्वतःच्या वागण्याचं समर्थन करत तिने स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला. प्रामाणिकपणा, निस्वार्थीपणा, नीतिमत्ता हे सगळे पुस्तकी शब्द आहेत. जुनी नाणी चलनातनं बाद व्हावीत ना तसे. आजकालच्या व्यवहारी जगात ह्या शब्दांना काडीचीही किंमत नाही. आलेल्या संधीचा जो फायदा घेत नाही तो आजच्या या व्यवहारी जगात मूर्ख समजला जातो. जसे तिचे आई वडील होते, जसा विश्वास आहे. नकळत मोहिनीच्या चेहऱ्यावर कडवट भाव उमटले होते. आजवरचं तिचं सगळं आयुष्य मन मारण्यातच गेलं होतं. पैशाअभावी तिच्या कुठल्याच इच्छा, कुठल्याच महत्वाकांक्षा साकार होऊ शकल्या नव्हत्या. तिला खूप शिकायचं होतं, कॉलेजमध्ये जायचं होतं, पदवी मिळवून स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. पण आपल्या तुटपुंज्या उत्पन्नात तिचा कॉलेजचा खर्च करणं तिच्या वडिलांना शक्य नव्हतं. तरीही कसंबसं त्यांनी तिला मॅट्रिकपर्यंत शिकवलं होतं. मॅट्रिक होताच वडील लगेच तिच्या विवाहाच्या तयारीला लागले होते. पण इथे सुद्धा त्यांची गरिबी आड आली होती. प्रत्येक ठिकाणी हुंडा आणि अवास्तव मागण्यांची यादी पुढे केली जात होती, जी पूर्ण करणं त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होतं. थोडी नाही तर जवळजवळ 3 वर्ष वडील तिच्या विवाहासाठी पायपीट करत होते. पण प्रत्येक ठिकाणी या ना त्या रूपात केली जाणारी पैशाची मागणी पुरवणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे कुठे काही जमतही नव्हतं. वडील तर कमालीचे हतबल हताश झाले होते. मोहिनी हे सगळं पाहत होती. मनातले कडवट भाव आणखीनच कडवट होत चालले होते. जगात पैशाशिवाय अन्य कशाला फारशी किंमत नाही ही तिची धारणा आणखीनच दृढ होत गेली होती. याच परिस्थितीत विश्वासचं स्थळ आलं होतं. बिनहुंड्याचं, कसलीही मागणी न करणारं, केवळ नारळ आणि मुलगी स्वीकारण्याची तयारी असलेलं. मोहिनीच्या वडिलांना आणखीन काय हवं होतं? अतिशय साध्या पद्धतीनं विश्वास आणि मोहिनीचा विवाह पार पडला होता. विश्वास अतिशय शांत, समंजस, सरळ स्वभावाचा होता. आहे त्या परिस्थितीत समाधान मानणाऱ्या वृत्तीचा होता. लहानपणीच आईवडिलांच्या प्रेमाला पारखा झाल्यामुळे प्रेमाला आसूसलेला होता. मोहिनीवर तो अगदी जीव तोडून प्रेम करत होता. आपल्या परीनं तिला सुखात ठेवण्याचा प्रयत्न करत होता. मोहिनीलाही विश्वास आवडत होता. तिचंही त्याच्यावर प्रेम होतं. विश्वास एक आदर्श पती आहे हे ती सुद्धा मनोमन मान्य करीत होती. पण मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी एक सल सुद्धा होता. विश्वास एक साधारण कारकून होता. त्याच्या तुटपुंज्या पगारात तिला संसाराचा गाडा ओढावा लागत होता. तिची बरीचशी स्वप्न, सुखाच्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नव्हत्या. तिला मन मारून राहावं लागत होतं. पैशाअभावी अनेक तडजोडी कराव्या लागत होत्या.
आणि त्या करत असताना मनातला हासल आणखीन तीव्र होत होता. पण एक मात्र खरं की त्याचा दोष तिने विश्वासला कधीच दिला नव्हता. हा सगळा आपल्या नशिबाचा दोष आहे असं म्हणून ती गप्प राहिली होती. आणि आज अचानक तिचं नशीबच फळफळलं होतं. विजया राजेबरोबरची मैत्री तिच्या मदतीला धावून आली होती आणि ध्यानी मनी नसताना ती करोडो रुपयांची मालकीण बनली होती. हीच वेळ होती आपली सगळी स्वप्न, सगळ्या इच्छा, सगळ्या महत्वाकांक्षा साकार करण्याची. मोहिनीने मनोमन निश्चय केला आणि किंचित डोकं वर काढणाऱ्या आपल्या सत्सद विवेकबुद्धीला आतल्या आत तिने दाबून टाकलं. एवढं आत दाबलं की तिने पुन्हा पृष्ठभागावर येण्याचा प्रयत्नच करू नये. मात्र मधून कधी कधी मोहिनीला विश्वासची भीती वाटत होती. आपले हे विचार त्याला समजले तर तो काय करेल, त्याची प्रतिक्रिया काय होईल. त्याच्यासारख्या नाकासमोर बघून चालणाऱ्या माणसाला हा विश्वासघात मुळीच सहन होणार नाही. तो कदाचित आपल्या विरुद्ध बंड करून उठेल. तसं झालं तर, आणि त्यावर लगेचच मोहिनीने सुद्धा मार्ग शोधून ठेवला होता. आपल्या वागण्या बोलण्यातून आपल्या विचारांचा थांग विश्वासला मुळीच लागू न देण्याचा. निदान जोपर्यंत विजयाच्या मृत्यूची बातमी येत नाही तोवर तरी आपल्या मैत्रिणीनं आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत असंच ती विश्वासला सतत भासवणार होती. आणि त्याचबरोबर विश्वासच्या मनातही या संपत्तीबद्दल आसक्ती निर्माण व्हावी, त्यालाही हळूहळू आपल्यासारखाच विचार करायला लावावं असा प्रयत्न ती चालू ठेवणार होती. पण हे वाटतं तेवढं सोपं नाहीये याची जाणीव मोहिनीला होती. 5 वर्ष विश्वासच्या सहवासात घालवल्यामुळे त्याच्या स्वभावाची पूर्ण कल्पना तिला होती. पैशापेक्षाही माणुसकी, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान या गोष्टींना जास्त महत्त्व देणाऱ्या विश्वासला आपल्या कृत्यात सामील करून घेताना तिची चांगलीच कसोटी लागणार होती. विश्वास जयसिंगपूरला गेल्यापासून मोहिनी सतत ह्याच गोष्टीचा विचार करत होती. स्वार्थ माणसाला आंधळा बनवतो तसाच धूर्त सुद्धा. मोहिनीच्या डोक्यातही रात्रंदिवस हातात आलेली संपत्ती कशी हडप करता येईल याचेच विचार घोळत होते. विजयाराजे मुंबईला गेल्या त्याला आता महिना होत आला होता. मोहिनी रोज मोठ्या उत्सुकतेनं विजयाराजेंविषयी अशुभ बातमी येईल म्हणून वाट पाहत होती. पण तशी काही बातमी अजून येत नव्हती. मोहिनीच्या उत्साहावर पाणी पडत होतं. मनोमन ती काहीशी खिन्न, उदास सुद्धा होत होती. पण नवा दिवस उजाडताच नव्या आशेनं त्याला सामोरं जायला ती तयार होत होती. आज सकाळी तिला जाग आली तेव्हाही तिच्या डोक्यात तोच विचार घोळत होता. पडल्या पडल्याच मान वळवून तिने टेलिफोनकडे पाहिलं. नक्षीदार शिसवी पलंगावर लागूनच एक साईड टेबल होता, त्यावर फोन ठेवलेला होता. जयसिंगपूरला 2 खोल्यात वावरणाऱ्या मोहिनीनं इथं येताच इथल्या सुखसोयींनी युक्त जीवनाचा पुरेपूर आस्वाद घ्यायला सुरुवात केली होती. आपल्या राहणीमानातही तिने त्याच पद्धतीनं बदल केला होता. आणि त्या बदलाला अनुसरून सुचित्रा आणि सोनालीसाठी तिने स्वतंत्र खोलीची व्यवस्था केली होती. आयालाही त्यांच्याच खोलीत झोपण्याची तिने सूचना केली होती. थोडक्यात काय, तर मोहिनीनं आत्तापासून श्रीमंतांचे शिष्टाचार अंमलात आणायला सुरुवात केलेली होती. मोहिनी आळस देत पलंगावर उठून बसली. रोजच्या प्रमाणे तिने एक आशापूर्ण नजर टेलिफोनकडे टाकली. ह्याच टेलिफोनद्वारे ती बातमी तिला मिळणार होती, एक अशुभ बातमी. पण तिच्यासाठी मात्र ती बातमी शुभ ठरणार होती. किती विचित्र गोष्ट होती. जी बातमी एखाद्यासाठी अशुभ, दुःखदायक ठरू शकत होती, तीच बातमी दुसऱ्या कोणासाठी तरी शुभ, फायदेशीर ठरणारी होती. मोहिनीने हलकेच मनाला झटका देत मनाला आलेला विचार झटकून टाकला. आणि त्याच वेळी टेलिफोनची घंटी खणखणली. मोहिनीनं झटकन वाकून रिसिव्हर उचलला. येस, मुंबईहून आपला ट्रंक कॉल आहे, ऑपरेटर म्हणत होता. आपण मोहिनीबाईच बोलताय ना? हो, मी मोहिनीच बोलतीये, मोहिनी उतावळ्या स्वरात म्हणाली. तिचं हृदय जोर जोरात धडकत होतं. ती कमालीची उत्तेजित झाली होती.
बहुतेक विजया गेली. पलीकडून ऑपरेटरनं लाईन जोडून दिली. रिसिव्हर धरलेला मोहिनीचा हात काहीसा थरथरत होता. तिचा अवघा प्राण कानात गोळा झाला होता. मोहिनी. एक हलकासा, क्षणापूर्वी अंगात संचारलेला सगळा उत्साह गळूनच गेला. ही तर विजया बोलतीये. मोहिनी, एक वाईट बातमी आहे ग, विजया राजे म्हणत होत्या. अगं, काल रात्री ना डॉक्टर दांडेकरांना हार्ट अटॅक आला आणि त्यात ते गेले. अगं, काय सांगतीयेस? अरे 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 अरे. मोहिनी वरपांगी दुःख व्यक्त करत उद्गारली. मनातून मात्र ती चांगलीच जळफळली होती. ज्या वाईट बातमीची ती एवढ्या दिवस आतुरतेनं वाट बघत होती, तशी वाईट बातमी तिला ऐकायला मिळाली होती, पण त्या बातमीचा तिला काहीही उपयोग झालेला नव्हता. मोहिनी, तू इकडे निघून ये बरं आजच, विजयाराजे म्हणत होत्या. अगं, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. मोहिनी क्षणभर थांबली, मग काहीशा अनिच्छेनं म्हणाली, ठीक आहे, येते. सुचित्रा कशी आहे? मजेत आहे ती. अधूनमधून तुझी आठवण काढत असते. काहीतरी बोलायचं म्हणून मोहिनी म्हणाली. ठीक आहे, मी तुझी वाट पाहतीये. डॉक्टर दांडेकरांवर माझी भिस्त होती, पण त्यांच्या अशा आकस्मिक निधनानं माझी धुगधुगती आशासुद्धा संपुष्टात आली आहे ग. नकळत विजयाराजेंचा आवाज कातर झाला होता. तेवढे नाही, मोहिनीला मनातनं बरं वाटलं. हिच्या मनाची उभारी जेवढी ढासळेल तेवढी ती लवकर. हे बघ, मी आजच निघते, तू काळजी करू नकोस, असं म्हणत मोहिनीने रिसिव्हर क्रेडलवर ठेवला. काही क्षण ती तशीच बसून राहिली. जिच्या मृत्यूची बातमी ऐकायला ती अधीर झाली होती, ती विजया जिवंत होती आणि डॉक्टर दांडेकरांसारखा धट्टाकट्टा माणूस हार्ट अटॅकचं निमित्त होऊन एका रात्रीत. छे, कुठलीच गोष्ट कधी आपल्या मनासारखी होत नाही. दैव जणू आपली परीक्षाच बघतंय. त्याच वैतागलेल्या मनस्थितीत बेडरूममधनं बाहेर येत तिने जोरात हाक मारली, भीमा, ए भीमा. जी भाईसाहेब. भीमा आदमीनं तिच्या समोर येऊन उभा राहिला. हे बघ, मला आत्ता लगेच मुंबईला जायचंय. तू ताबडतोब जा आणि दिवाणजींना बोलवून आण. तोपर्यंत मी जायची तयारी करतीये, मोहिनी म्हणाली. हे ऐकलं आणि भीमाच्या छातीत एकदम धस्स झालं. याचा अर्थ आपल्या मालकीणबाईंचं काही बरं वाईट? न राहून काहीशा कापऱ्या आवाजात त्याने विचारलं, मुंबईहून काही बातमी आली आहे का? हे बघ, जास्त चांभार चौकशा करू नको रे. तुला सांगितलं तेवढं काम कर. जा 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 जा, ताबडतोब पंतांना बोलवून आण. मोहिनी कडाडली. खाली मान घालून भीमा बाहेर पडला आणि मोहिनी तशीच तणतणत बाथरूममध्ये शिरली. श्रोते हो, हा होता दुसरा भाग. तिसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.